तर नमस्कार मित्रांनो, गावरान सचिन या चॅनेलला तुमचे आभार. तर आपण आज कालबीची बहीण टालिया काढणार आहे आणि आपल्या संघात आहे सौरभ, कुणाल आणि कोण रे तो कुर्तिक. तर आपण चाललो आता काढण्यासाठी आणि आमच्या घरापासून आहे टालिया म्हणजे कालबीची बहीण. आपण चाललोय कोयती आणण्यासाठी. सौरभ कोयती आण. मित्रांनो कुर्ती कोयत्या आणायला गेलाय त्यान कोयत्या. आणि काल आमच्याकडे पाऊस पडलेला, जरा जोरदार पाऊस पडलेला आणि आपला फणस पण पिकलाय. ते फणस पण काढणार आहे आपण. कोयती घेऊन आलाय आणि आम्ही चाललोय काढण्यासाठी. आणि आमच्या घराच्या बाजूलाच आहे टालिया, समोरच्या आंब्यावर आहे. वाडगांचा वाडगा करडा. तर मम्मीने आमच्या वाडगा दिला नाही. वाडगा यार कोयता धुवून ये. चल सौरभ. तर आपण चाललोय मित्रांनो कालबीची बहीण काढायला, म्हणजे टालिया. रानचा फुल मावा म्हणजे मधाचा पोला. तर तुम्हाला दाखवतो इथे, ह्याच्या समोरच आहे. तर मित्रांनो ह्या झाडावर आहे आणि भरपूर आणि मोठे आहे. तर सौरभ वरती चढतोय. तर मित्रांनो कुणाल कोयती देतोय आणि यानं करडा पकडला नाही आरवनी. तर सौरभ वरती चढला आहे. तर मित्रांनो सौरभ आणि कुणाल चाललाय वर. दोघं चालले. तर मित्रांनो बघा सौरभ आणि कुणाल आपण काढतोय. दोघं चालले वरती. तर मित्रांनो मास पण उठलाय, जरा मास्का उठले. मास्का ए त्याची मेन खांदीत तोडा काय, जरा वर चढ ना अजून. एवढा पण नको हलवूस. तर दोघं जण चालले वरती. तर मित्रांनो बघा चालले दोघे. तर समोर तुम्हाला दाखवतो. हा बघा पोला, हा बघा. तर ह्याला टालिया बोलतात. तेव्हा केवढा आहे दिसत असेल तुम्हाला पण, तो बघा. तर मित्रांनो मास्का पण उठले आहे, हे बघा. तर सौरभला एक चावलाय मासे. ते बघा दोघं पण चढले. तर मित्रांनो सौरभला काही काढायला जमत नाही आहे, त्याला चावले आहे. त्यामुळे तो खाली उतरतोय आणि मी चढतोय वरती आता, म्हणजे मी काढण्यासाठी. ए खाली आहे रे. हा नाही हाय, त्याला जमत नाही. तर मित्रांनो मी आता चढतोय वर आंब्यावर. कशी दिसतिया अप्सरा ही मनामध्ये रूप तिचं बांधलं. हे नजर न सांगू कस मनातलं भाव माझं धडधडतय काळीज हे आज ग. धडधड काळीज हे आज ग राणी, धडधड काळीज हे आज ग. नागल फिरती तयाड खुळावन माझं मन रंगला तुझ्यात जी
तुझं चंद्रवाणी बसलं माझ्या ध्यानी मनी महाताच हर पड भान ग लागल फिरतीच याड खुळावल माझं मन बंद करा की चालू आहे. चालू आहे. तर मित्रांनो माशी उठले भरपूर. काढता काढता भाताला वाल ना कुठं काढता काढता. अरे मुद्दाचा तोडू नको. तर मित्रांनो माशी भरपूर चावते आम्हाला आणि आता आम्हाला चावली आहे तोंडाला आणि आम्ही पडला काय रे. आता झाला का काय तर बघत असेल काढायला लावतं. आणि मित्रांनो या ठिकाणी आपला टालिया आपण काढून झालोय. तर तुम्हाला मी दाखवतो. होय तर या ठिकाणी अरे आपण अजून वया टालिया होता रे काढलो आहे. ना नाही काही सुटली का तरी ना नाही आ, कुठं झालंय काय ना मोठा झाला असता मोठा. हा. काय? नाही का हा? ओळखलं काय का? वा, ओवेला ओवेला हा? तर या ठिकाणी मित्रांनो काढलेला आहे. एक कोयती दे ना. अरे कोयती. परवा काय समजलं काय कोणते सुरा परवा काय समजलं नाही दिसलं का ना? याच्यात आत नाही नवीन बांधताय दादा परवा मस्त दिवस होता किती दिवस गेलं अरे खांदे एवढं तोडू काय तर मित्रांनो हे बघा तू पप्पा शिया या हात टालिया बोलला टालिया. मला ओळखलं नाही असं बांधताय ना आंबाचं मला सुधारलं इथं तू खाली बघ आणि त्याच्या काट्याकडे कोंबडा येते. आगे आगे. अहो परवा सांग होता आपण वणीला राहून दे बघायची बघायची ना त्याला काही तर माहिती होता काय हा काय सगळं गेलं होऊन हा पकड. हा वरती बांधावर ये. नीट पकड बांधावर आहे जाऊन गो चौकास पकड हरी नेमकं तुम्हाला मन अरे हा पण मेला कसा पकडतोय. अरे मोर पकड मोर पकड मेला मेला करतोय देगडा मोर पकड नीट नाही पकड नीट. आता माहिती आहे तर मित्रांनो आपण काढून झालंय आपला टालिया. आणि आपण काढून भरपूर आई मन भरपूर ओवेला नाही ओवेला नाही बांधतोय तर मित्रांनो काढलेला एक टालिया. तर तुम्हाला दाखवतो मी. परवा चांगलाच लागायला मस्तच गावला असतं हो. पण ते परवा तर बघा मम्मीने पकडला नाही टालियाची खांदी. तर हे बघा हा सगळं भरलेला आहे मनीन हा पूर्ण मधाचा पोला आहे. चौकास हा बघा हा पूर्ण मधाचा पोला आहे. हा एवढा काढला आहे. हा ओवेला सगळं खाल्ली तर बघा मधाचा हा पूर्ण मधाचा पोला आहे. हा एवढा मध आहे पूर्ण आणि दिल बनलाय त्याचा. बाबा हवा काय आणि हिला पकड बोलतात. तर आपण आता चाललोय घरी घेऊन. रिव म्हण सांगलीच बघ ते म्हण काय मित्रांनो मधीला होल पडलाय. तर आपण घेऊन चाललोय. तर मित्रांनो टालिया काढण्यासाठी पोरं बघा किती जमल्या. चॅन्ड्रा मेंढरा बघा सौरभ भाऊन काय काढला नाही आहे. टाकवाला इथं. तर आपण चाललोय. हात लावू नको एवढा आपल्याला आपण काढलेलं आहे मित्रांनो. टालिया म्हणजे कालवीची बहीण किंवा मावशी. तर बघा पूर्ण फुल गंध कोकणी गंध रानचा फुल मावा कोकणी गंध मधाचा फुल मोठा पोला भरलेला आहे. अहो सांगते आपण आणि आमची मम्मी बघा तिचा जीव उलटा सुलटा होतोय. मत म्हणते सांडतय. होय थांब जास्त घाई करू नको. समजत नाही मन घ्यायला किती तर मित्रांनो हे बघा आणि हा मार्केटमध्ये खूप महाग भेटतं बाजारामध्ये. आणि पूर्ण हा मधीचा गोला आहे आणि पकड आम्ही दिलेला आहे म्हणजे खाली त्याचं हे असं घरटं. तर मित्रांनो आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हो आणि आमच्या मम्मीला बघा किती घाई लागली आहे. तिचा जीव कसा उलटा सुलटा होतोय. मित्रांनो बघा आता मम्मी बघा मध पिलते. आता ते काप पे तर बघा इथं का कोयतीन कापता कोयती घे कोयती. कोयती कुठे ही काय तर बघा पूर्ण मधाचा गोला बघा केवढा आहे. पूर्ण भरीव आहे. हा बाबाने नेते तर कुणाने कापला नाही आणि माशी पण आहे एक दोन.
जल्ली कोयती लागते का नाही लागत तो चावल ते पण चावल. तर मित्रांनो बघा मम्मी कशी मध पिलते. किती मध भेटतं बघूया आपण. टाक खाई टाक इथं गाठव. तिकडे कर तिकडे कर. थांब हा काय अगं कोयतीन काढा, तुम्हाला नाही समजत. काय कोयतीने काढा कशाला कोयतीन काढायचं असं असा कोयतीन काढतात असं बघ. शी घाण मातीची आहे. हा बघ. अय्यो. तर मित्रांनो बघा किती मध भेटलाय. दर आता यांना देस वर देस मी आता जाता. थांब हात घाल नको. तर मित्रांनो आपल्याला फणस पण काढायचा आहे आता. फणस काढायचं. चल परी चल या चल बाबांना देस ते वरती तर आवाज मित्रांनो करा. आता बघा एवढं भेटलंय आपल्याला ते मध. बोल ना हातावर देस हे पूर्ण चिवलून पूर्ण अजून भेटेल. बाबा हातावर जर याचा कोयता पकड. बाबा हातावर जर कुठली तर मित्रांनो मम्मी बघा वाटते पोरांना देते जरा जरा हातावर. जरा दे, जास्त गोड नको. आणि हे मित्रांनो पूर्ण फुलांचा म्हणजे मासी ती पूर्ण फुलाचा रस पिऊन ही बनवते पोला. मित्रांनो बघा मम्मी वाटते बाबा आणि पोरा बघा किती जमले आहे. तर मित्रांनो आपल्या डबलून बघा कसा बबलू पकडला नाही हातात. बघा कसा आहे आईस्क्रीम. कितीवाला कोण आहे तो? 550. बोले तो 550. कोण 550चा कोण आहे बबलूच्या हातात. आणि राणीच्या हातात आहे 20वाला कोण. म्हणजे पूर्ण मधाचा पोला बघा. आणि मजबूत मध आम्हाला भेटले आहे. तर मित्रांनो एवढंच जण फणस काढायला पण आहे. तर मित्रांनो हे बघा आंब्याची फोडं म्हणजे मच्छीमध्ये टाकतात. तर मित्रांनो आपण चाललोय फणस काढायला आता. आणि मध केसाला लावल्यावर केस पिकतात. आणि मध पण ओरिजिनल आहे म्हणजे रिअल आहे मध. फणस काढायला आणि पोरं बघा किती आहे. आणि सांगा ते मम्मी येते पाठशीने. तर बघा तर आमची आई पण खुश झाली आहे. आईला मध दिले तर आई पण आमची खुश झाली आहे बघा. टार्गेट टाकशील आणि बाबा आमचे झोपले. पटकन फणस काढायला जायचं आहे. तर मित्रांनो आपण चाललोय. हे बघा आणि आपलं फणस आलंय. तर मित्रांनो हे बघा आमचा फणस. हा फणसावर एक फणस पिकलाय. तर मित्रांनो फणस बघा किती आहे. हे बघा हे पूर्ण फणसच आहे. हे बघा तर सौरभ वरती चालला आहे. तर मित्रांनो सौरभ चाललाय वरती. पोरं बघा किती आहेत छोटी छोटी. फुटणार नाही ना रे. तर सौरभ तोडतोय फणसाला. तर मित्रांनो सौरभ बघा तोडतोय. ह्यासाठी ढकल. आणि गरं वाट पडल्यावर खाली तसेच खायला लागणार आहे. पटकन ढकल या साईडला. तर खालून मम्मी पण आले. तर बघा तर मित्रांनो बघा फणस बघा तुटला आहे. तर या साईडला फेकू दे. फणस पण जाम मोठा आहे. कमीत कमी 15 किलोचा फणस आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना. कसं सांगू राणी मला गाव सुटना. सौरभचा काही जोर नाही वाटत लागत आहे. माझं मावना गंग जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी तंग. जो तो हाय राणी आपल्या धुंदी मध्ये दंग. मित्रांनो फणस तुटला आहे. माणसांनी माणसांचे सोडले का रंग. म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुट. आणि त्यानं 2 फणस तोडला ना. काय सांगू राणी मला अरे 2 त्यानं फणस काढला. तर मित्रांनो बघा 2 फणस काढला ना. आणि 2 वेळेला पिकलेले आहे. सांगू राणी मला गाव सुटना. जाऊ दे बघा 2 फणस काढला ना.
मम्मीने एक फणस पकडला ना आणि सौरभने. तर मित्रांनो मित्रांनो फणस वरतीच फुटला आहे. आता बघा पूर्ण परपरीत झाला आणि वरतीच फुटला आहे. मित्रांनो तो बघा कसा फुटलाय वरती. याला दोन्हीला फणस पिकलं. तर मित्रांनो बघा तो फणस पूर्ण पिकलाय आणि फुटलाय पण वर. तर तो बघा घेतय मम्मी आणि घेतला आणि 2 फणस काढलेले. तर मित्रांनो बघा हा वरतीच फुटलाय. हा बघा पूर्ण परपरीत झालाय. आणि हा पहिला गरा. हा बघा पहिला गरा आणि गरा पूर्ण ही झाले. फणस फुटला आणि हा गरा काढलाय त्यातला. गरा गरा मम्मी फणस नेते घरी आणि उतारलाय. आणि गावची माणसं बघा अशी घेऊन जात येतात. ते बघा आणि मम्मी घेऊन गेलाय. तर मित्रांनो आपला ब्लॉग इथेच संपतोय. तर तुम्हाला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. हा आणि चला बाय बाय.